पार्ट 2 श्रीशैलमचा मी आता स्टार्ट करतो आहे. तर पाठीमागे ही जी बस आहे, या बसनी मी श्रीशैलम ते तिरुपती जाणार आहे. ही बस चा टायमिंग 4:30 आहे आणि याची प्राईस तुम्हाला सांगतो 800 रुपीज घेतात. जवळजवळ 11 ते 12 तास लागणार आहे आपल्याला श्रीशैलम ते तिरुपतीला जाण्यासाठी. हा एकच सोपा माध्यम आहे, कन्व्हिनियंट आहे, जवळच आहे. दुसरे जे 2-3 पॉईंट होते म्हणजे रूट होते, एक तर होतं मार्कापूर स्टेशनपासून, रेल्वे स्टेशनपासून डायरेक्ट तिरुपती जाऊ शकतात. पण त्याची फ्रिक्वेन्सी एकच आहे, एकच ट्रेन आहे. ती पण सकाळचे काहीतरी 3-3:30 वाजता आहे आणि ती पोचते आय डोंट नो, मला माहीत नाही, पण एकच ट्रेन आहे. तर आपल्याला आजूबाजूला फिरण्यानंतर एकच उपाय आहे, बसनी तुम्ही तिरुपती जाऊ शकता. तर आपण डायरेक्ट आता तिरुपतीला भेटूया. मध्ये मध्ये किती हॉल घेते हे पण तुम्हाला माहिती पडेल. तर व्हिडिओ इंटरेस्टिंग आहे, व्हिडिओ पूर्णपर्यंत बघा. चला तिरुपतीचा व्हिडिओ मी स्टार्ट करतो. श्रीशैलमचं बस स्टँड असं आहे, 6 नंबर प्लॅटफॉर्मवरती लागलेली असते. ही डायरेक्ट तिरुपती आहे आणि ह्याची मी तुम्हाला सांगतो APSRTC ऑनलाईन बुकिंग केली होती. याचा ऑनलाईन बुकिंग चेक करत राहा, कारण की ह्याची अवेलेबिलिटी माहीत नाही, कधी पण बुक होऊन जाते. ASRTCमध्ये तुम्ही बघत राहा किती तासांनी. मी कालच बुकिंग केली होती एका दिवस अगोदर, पण तुम्हाला 4:30 वाजताची ट्रेन आपली ही बस मिळून जाईल. पण ह्याची फ्रिक्वेन्सी खूप कमी असते आहे, मला लक्षात ठेवा. 4-5च बस आहेत दिवसाला, 2-2 तासांनी श्रीशैलम ते तिरुपती रन होतात. तर हा चेकपोस्ट आहे, तिथे सर्वांना थांबवतात आणि प्रत्येकाची तपासणी केली जाते. मी बसनी आलो आहे, तर बसनी पण आम्हाला उतरवलं आणि इथून चेकिंग केली जाते. तिकीट तुम्हाला सांगतो 90 रुपीज आहेत आपल्याला तिरुमलापर्यंत सोडण्यासाठी तिरुपती बसस्टँडपासून. तर आता बघूया आपल्याला किती वेळ लागते. 90 रुपये म्हणजे जास्त डिस्टन्स असेल. तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तिरुमलामध्ये. तर आज आपण तिरुपतीचं दर्शन करण्यासाठी चाललो आहे. तुम्हाला माहिती आहे, काल रात्री आम्ही चेकिंग केलं. कुठे केलं? नेस रेसिडेन्सी इथे आम्ही चेकिंग केलं. प्राईज आहे 1500 रुपये, डिसेंट आहे, AC रूम आहे. खूपच गरमी आहे, त्यामुळे तुम्ही ACच रूम प्रिफर करा. नॉन AC 1000 रुपये. हे तुम्हाला नियर बस स्टँड हे एक चांगला उपाय आहे. अजून 2-3 ऑप्शन आहे, तुम्ही बघू शकता तुमच्या सोयीस्कर. बसस्टँडच्या आजूबाजूला तिरुपती बसस्टँडच्या आसपास रूम घेण्याचा बेस्ट उपाय म्हणजे तुम्हाला समोर श्रीनिवासन कॉम्प्लेक्स हे मिळतं. तिथे तुम्हाला राहण्याची सोय, डॉर्मेटरी आणि SSD टोकन हे एक माध्यम आहे तिरुपतीमध्ये दर्शन घेण्यासाठी. SSD टोकन तिथं अलाउड करतात. काल आम्ही तिथं जाण्याचा खूप प्रयत्न केला, पण तिथं टोकन अवेलेबल नव्हते. 0 टोकन अवेलेबल होते, पूर्ण कंप्लीट झाले होते. सकाळी 3 वाजल्यापासून ते टोकन देण्यासाठी स्टार्ट होतात आणि आम्ही पोचलो होतो 5 वाजता. 2 तासामध्ये पूर्ण गेले. तर आज आपण तिरुपतीमध्ये म्हणजे तिरुमलामध्ये वरती आलो आहे. इथं वरती येण्यासाठी बेस्ट आहे, म्हणजे बसने येऊ शकता. त्याची प्राईस 90 रुपये पर पर्सन घेतात आणि तुम्हाला बसस्टँडमध्ये तिरुमला बसस्टँडच्या इथे सोडतात. हे पाठीमागे तिरुमला बसस्टँड आहे आणि इथून आपण चाललो आहे आता तिरुपती बालाजीचं दर्शन घेण्यासाठी. बघूया किती लाईन आहे, किती वेळात दर्शन होईल की नाही होईल ते पण तुम्हाला सांगेन. आणि जर नाही तर तुम्ही इथे काय ॲक्टिव्हिटी करू शकता. आजूबाजूला ते स्पॉट आहेत जे साईड सीन बोलतात, ते किती तासामध्ये होतं आणि ते तुम्ही बसमार्फत किंवा ऑटोमार्फत कसे करू शकता हे तुम्हाला या व्हिडिओमार्फत समजणार आहे. तर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, तिरुपतीची जर्नी आपली स्टार्ट झाली आहे. तिरुमलाचं दर्शन करूया. बसस्टँड सोडल्यानंतर तुम्हाला लेफ्टला जायचं आहे आणि इथे बघा टोकन अवेलेबल 0. इथे पण जर टोकन अवेलेबल असेल तर या डिस्प्लेवरती दाखवतात. हे बस स्टॉपचे इथे डिस्प्ले आहे, इथे दाखवतात. पण आता सध्या 0 टोकन अवेलेबल, अलाउड कोटा, टोकन इश्यू 0. आज तारीख 3 मे. तर 3 मेच्या दिवशी आलो आहे आणि टोकन सगळे सोल्ड आउट झालेत. हीच बस तुम्हाला परत रिटर्न खाली तिरुपती बस स्टँडवर घेऊन जाईल.
आणि सध्या इथेच मला गर्दी दिसायला स्टार्ट झाली आहे. हे साईड सीनवाले आहेत जीप आणि तुम्हाला वाटलं तर खाली पण घेऊन जातील. तर इथे सर्व चांगली सोयी आहे. इथं वॉशरूम पण नीट अँड क्लीन आहे, फ्री ऑफ कॉस्ट आहे. पाण्याची सोय आहे, प्युरिफाय पाणी आहे आणि पुढे बघा किती गर्दी आहे. आणि हे एका बेटावरती तिरुपतीच्या तिरुमला एक पूर्ण असं सपाट बेट आहे, त्याच्यावरती पूर्ण ही सिटी पूर्ण बसली आहे. तर पूर्ण प्रॉपर प्लॅनिंग प्रमाणे इथं केलं आहे आणि तुम्हाला इथं फिरायला मजा नक्की येईल. तर इथे आल्यानंतर मित्रांनो मला एक अनुभव आला की त्याचे पर्सन आहे ते बोलतात फ्री दर्शन फ्री टोकन. हे कसे देणार मला सांगा. जर त्या डिस्प्लेवरती 0 टोकन दाखवते आहे तर हे लोकल पर्सन तुम्हाला कसं दर्शन घडून देणार. तर हे एक निव्वळ फ्रॉड आहे, हे तुम्ही फसू नका. मला एकाने विचारलं की तुम्हाला फ्री दर्शन फ्री टोकन पाहिजे का. कुठून देणार भाई तुम्ही. जर टोकनच अवेलेबल नाही आहे तर तुम्ही कुठून देणार आणि तुमच्याकडून पैसे घेतले जातील आणि तुम्हाला असे वारं सोडून देतील असं माझं वाटतं. कारण की डिस्प्लेवरती जर 0 टोकन दाखवत असतील तर हे लोक कुठून देणार टोकन. लाईन चालली आहे, चला चालत राहायचं तर आता बघूया. आता एक मोठा धप्पा भेटणार आहे. किती मोठी लाईन असणार आहे जनरल लाईनसाठी, आणि की टोकन तर आता नाही आहेत तर तुम्हाला जनरल लाईनमधून जावं लागणार. तर जनरल लाईन बघूया आता. हा एक बोर्ड आहे, या बोर्डवरती सर्व मेन लिहिलेलं आहे, मेन कल्याण कट्टा. तुम्हाला जर मुंडन करायचं असेल तर इथूनच जायचं आहे. या इथून 300 रुपये स्पेशल एंट्री. हे सर्व या बोर्डवरती दिलं आहे. आता बसमध्ये आहे, तर बसमध्ये ज्या बालाजी बस स्टँडच्या इथून पण अजून एक बस जाते टेम्पलला जाण्यासाठी, फ्री ऑफ कॉस्ट आहे. तर अशी बस आहे. पाठीमागे गोपुरम आहे तिरुपतीचा. हे पाठीमागे तिरुपती बालाजीचं गोपुरम. आणि दर्शनासाठी जर्नलमध्ये जवळजवळ 1 तास नाही 1 दिवस पूर्ण जाणं आहे, 24 तास. तर हे तर नॉर्मल आहे विकेंडमध्ये, जर ह्याच्यापेक्षा पण जास्त वेळ लागू शकतो. तर आणि SSD टोकन जर असेल तर 12-13 तासमध्ये होऊन जातं. आणि 300चं जर तुम्ही टोकन घेतलं तर 3-4 तासमध्ये होऊन जातं. तर असे 2-3 ऑप्शन्स आहेत. तिरुपती बालाजीचं दर्शन करण्यासाठी तुम्ही कसं येऊ शकता हे तुम्हाला सांगतो. जर तुम्ही अगोदरच अकोमोडेशनचं जर सोय असेल तर तुम्ही सर्व दर्शन टोकन पण तुम्ही म्हणजे अति शीघ्र दर्शनाचे टोकन पण तुम्ही लगेच काढू शकतात. त्यांच्या वेबसाईटवरती TTDS, तर हे एक माध्यम आहे तिरुपती बालाजीमध्ये तुम्ही दर्शन आणि अकोमोडेशन कसं बुक करू शकता. तर त्यांची वेबसाईटवरती 3 महिने अगोदरच त्यांची स्लॉट फुल होऊन जातं. तर त्याचा पूर्ण सकाळी 10-11 वाजेपर्यंत मोबाईल घेऊन ठेवावा लागतो आणि तुम्ही त्या माध्यमाने तुम्ही तिकीट बुक करू शकता. आता तुम्ही जर तिरुपती बस स्टँडपासून जर तिरुमला येत असेल तर एक सोपं माध्यम म्हणजे बस. 90 रुपीजमध्ये तुम्ही वरती डोंगरावर येऊ शकता आणि इथं तुम्ही तुमच्या लाईनीप्रमाणे जाऊ शकता. आणि तर वरती फिरण्यासाठी खूप चांगली बस सुविधा केली आहे, फ्री ऑफ कॉस्ट आहे. तुम्हाला मस्त तुम्ही एक राऊंड मारू शकता, तुम्ही एन्जॉय करू शकता. आता आपण हे सगळं फिरून झाल्यानंतर आता आपण चाललो आहे साईड सीन करण्यासाठी. साईड सीनचे चार्जेस किती आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहे. पूर्ण एंडपर्यंत व्हिडिओ बघा. चला आता आपण साईड सीन करण्यासाठी मला 2 ऑप्शन्स आहेत. इतर बस 120 रुपीजमध्ये गव्हर्मेंट बस आहे, ती एका स्पॉटला सोडते, परत दुसऱ्या स्पॉटवरून पिक करते, परत तिसऱ्या स्पॉटला फिरते. म्हणजे 10 बस आहेत, ते फिरत राहतात. तुम्ही तुमच्या टायमाप्रमाणे आपलं दर्शन करून तिथे टाईम स्पेंड करून त्या स्पॉटला येऊन उभं राहायचं. बस येऊन तुम्हाला पिकअप करणार, परत तिसऱ्या स्पॉटला सोडणार. तर असं हे एक आहे. दुसरं ऑप्शन आहे की तुम्ही 4 व्हीलर बुक करू शकता, पण त्याच्यासाठी 200 मिनिमम तुम्हाला द्यावे लागतील आणि ते त्यांच्या टायमाप्रमाणेच तुम्हाला येणार. म्हणजे
सोडणार पिकअप करणार. तर बस माध्यम एक सोपा उपाय आहे. तुम्ही तुमचा स्वतःचा टाईम काढून कितीही थोडा टाईम स्पेंड करून तुम्ही फिरू शकता. तर आपण ते माध्यम बघूया कुठे मिळतं आहे. तर मी गोपुरमच्या इथं उभा आहे आणि हे पाठीमागे इथे जसं तुम्ही नारळ फोडतात तर तिथून जाऊन आपण बघूया आता बस कुठे मिळते. चला तुम्हाला दाखवतो. तर आता आपण साईट सीइंगचा पॅकेज घेतला आहे 200 रुपीजमध्ये. आपण साईट सीइंग पूर्ण गावरणार आणि मे महिन्यामध्ये बालाजीमध्ये पाऊस पडतो आहे. हा बघा हे तुम्हाला दाखवणार होतो. बघा पाऊस पडायला लागला आहे. काय अजूब आहे. एवढा कडक ऊन लागत होतं ना आणि आता पाऊस पडायला लागला आहे. देवाने थंडक दिली, मजा आली. बघा मित्रांनो पूर्ण काळे ढग आलेत आणि पाऊस पडतोय मे महिन्यामध्ये 3 तारखेला बालाजीमध्ये. तर साईड सीन करायला मजा येईल. म्हणजे थंड वातावरणामध्ये आपल्याला मजा करायला भेटेल. मस्त पावसाने आपली कृपा केली आणि मग काळं काळं वातावरण करून टाकले. ऊन तर लागत नाही आहे. तर पहिला स्पॉट माहीत नाही, 6 स्पॉट आहेत. आता तिकडे गेल्यावरती माहिती पडेल. ते बालाजी देवाचे पादुका होते. तर ते आपण आपलं दर्शन झालं पहिलं. पाठीमागे लाईन दिसते आणि पाठीमागे तिथे पादुका ठेवले आहेत. सेकंड स्पॉट आहे आपला शिला तोरणम, जिथे असे 2 डोंगरांनी म्हणजे 2 दगडांनी असं हारायचा आकार बनवला आहे. त्याला शिला तोरणम बोलतात. तर चला आपण त्याचं दर्शन करूया. पाठीमागे शिलाचा आकाराचं तोरण केलं आहे आणि तिथं पुढे खूप सारी स्पॉट आहेत. म्हणजे गार्डन एक प्रकारचं. तुम्ही इथं टाईम स्पेंड करू शकता. असं 4ही बाजूने मस्त गार्डन आहे. అలిగినట్టుంది మూత మూసుకుంటుంది. मित्रांनो हे चक्र तीर्थम. हे पाठीमागे बघता हे चक्र तीर्थम. आता इथे आपले 2-3 स्पॉट झालेत. अजून 4 झाले असते, अजून 2 बाकी असते असं मला वाटतं. पुढचा स्पॉट नो आयडिया, नाव काय माहिती नाही, बघूया. तर हे पाठीमागे अंजना देवीचं मंदिर आहे. इथे एक झरा येतो, त्या झऱ्यामधून पाणी येतं आणि झरेतं आणि पाणी भरू शकता. पवित्र पाणी येते. तर हा एक आपला शेवटचा स्पॉट होता वाटतं. आणि आता आपण थेट बघूया तर नेक्स्ट स्पॉट आहे की नाही. मे बी नसेलच. तर रेट तुम्हाला थोड्या वेळाने सांगतो.
डॅम आहे आणि इथं मंदिर आहे. तर आपले 6 स्पॉट झाले. शेवटची एक देवी होती आणि साईडला डॅम होता. तर पावसाने हैराण करून टाकलं. पूर्ण भिजलो आहे बघा. मेमध्ये पाऊस पडतोय तिरुपतीमध्ये. एक्सपेक्ट केलंच नव्हतं, पण भारी मजा आली. उन्हामध्ये असं थोडं भारी वाटतंय ना. पाऊस पडतोय ना, खूप मजा आहे. एक्सलंट, खूप मजा, पूर्ण धमाल. बघा पूर्ण किती हिरवं करून टाकलं पावसाने. खूप भारी मजा येते. तर या पॅकेजचे तुम्हाला प्राईस सांगतो. या पॅकेजचे प्राईस आहे पर पर्सन 200 रुपीज. ह्याच्यामध्ये 6 स्पॉट तुम्हाला फिरवले जातात. ते इथेच आहेत तिरुमलला या डोंगरावरती. तर इथे तुम्हाला तिथे खूप सारे साईट्स तुम्ही करू शकता. तर एकाच तुम्ही बसने करू शकता, नाहीतर ह्यांची कार जी 4 व्हीलर आहे त्यांनी पण जाऊ शकता. 200 रुपीज घेतात, इनफ आहे. 2.5 ते 3 तासामध्ये तुम्हाला फिरवलं जातं. आणि जर तुम्हाला पाऊस भेटला बाय चान्स तुमची खूप मजा. मे महिन्यामध्ये पाऊस पडतो. त्यांना विचारलं मी की ते पाऊस कधी पण पडतो, दुपारचा पडतोच. तर चांगली गोष्ट आहे. जर तुम्ही दुपारचं फिरत असाल तर उन्हाचं चटकेनं तुम्हाला सहन करता तुम्ही पावसात मजा करू शकता. आणि एवढं सांगेन, जर तुम्ही बसने जात असाल तर बसचा थोडा टाईम इश्यू आहे. 120 रुपीज स्वस्त आहे, पण जर त्यांच्या टायमाप्रमाणे तुम्ही टाईमपास करू शकता. पण तुम्हाला वेट करायला लागेल जेव्हा दुसरी बस तुम्हाला पिकअप करेल आणि तुम्हाला नेक्स्ट स्पॉटला सोडेल. तर हे थोडं कन्व्हिनियंट आहे, फास्ट आहे आणि तुम्ही लगेच हे दर्शन करून फटफट तुम्ही तुमचे नेक्स्ट जर्नी स्टार्ट करू शकता. हा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो तुम्हाला? जर ही इन्फॉर्मेशन जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक ठोकून द्या, असं शेअर करा. जर तुम्ही तिरुपतीमध्ये आणि तिरुमलामध्ये जर वरती स्टेचा प्लॅन करत असाल कसं करावं, ही सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला यामार्फत समजली आहे. तर एवढंच मित्रांनो. चॅनलमध्ये जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय.